नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला असून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आल्या आहेत। यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वारीच्या प्रतिदिंडीस 20,000 रुपयांचा निधी, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं सहाय्य, वीज बिल माफ, मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा, शुभमंगल योजनेचा निधी वाढ, राज्यातील महिलांसाठी 10,000 पिंक रिक्षा तसेच नवीन रुग्णवाहिका खरेदी, यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा शासनाचा विचार, तर गायीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयांचे अनुदान 1 जुलैपासून देण्यात येणार, नवी शासकीय महाविद्यालय स्थापन होणार, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा घोषणांचा समावेश आहे। सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीतील श्लोकांच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि संविधानाच्या मुद्द्यावरून लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या संदर्भात भाष्य केले। मनुस्मृतीतील 4 श्लोक विचाराधीन होते असं अजित पवार म्हणत असतील तर मी त्यांचा धिक्कार करतो। तसेच संविधानाचे नाव घेऊ नका असे म्हणणारा या देशाचा देशद्रोही आहे, बिर्ला देशद्रोही आहे असे आव्हाड यांनी म्हटलंय। त्यांच्या या विधानावरून आता पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी गावात 2 गटात वाद झाल्यानं दगडफेकीची घटना घडली। डीजे वरून मराठा आणि ओबीसी यांच्यात तुफान राडा झाला। त्यात गावातील अनेक दुचाकी फोडल्याचं समोर आलं असून एका डीजेचं देखील मोठं नुकसान झालंय। या घटनेमुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, परंतु आता शांतता आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा वाद मनोज जरांगे यांच्या गावातील आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। राज्यात दंगली घडवण्याचा नाद छगन भुजबळांना आहे, शांतता राहू द्यायची नाही। मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी यावर लक्ष दिलं पाहिजे। त्यांनी हा विषय सहज घेऊ नये। ओबीसी आंदोलकांना उपोषणाला भुजबळांनीच बसवलंय। आमचे आणि ओबीसी बांधवांचे काही नाही, परंतु भुजबळांना पेटवापेटवी करायची, संघर्ष घडवून वाद निर्माण करायचाय असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर केलाय। पुण्यातील कल्याणी नगर भागात गत महिन्यात झालेल्या भीषण पोर्शे कार अपघात प्रकरण आणि पुणे ड्रग्ज प्रकरणावरून आज सभागृहात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना पुण्याला उडता पंजाब म्हणणं योग्य नाही असं म्हटलंय। फडणवीसांनी यावेळी पुणे अपघात प्रकरणी पोलिसांच्या 2 चुका झाल्याचंही मान्य केलंय। रात्री 8:30 वाजता गुन्हा दाखल केल्यानंतर मेडिकलला पाठवणे आणि वरिष्ठांना न सांगता गुन्हा दाखल करणे या 2 चुका पोलिसांकडून झाल्या असे फडणवीसांनी सभागृहात मान्य केलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची काल विधिमंडळात भेट झाली। जवळपास 15 मिनिटं त्यांनी भेट घेतली। फडणवीसांच्या कॅबिनमध्ये ही भेट झाल्याचं वृत्त आहे। काल विधानसभेचं कामकाज लवकर संपलं, त्यानंतर फडणवीस, पटोले आणि वडेट्टीवार यांच्यात खाणाखुणा झाल्या। माझ्या दालनात या असं फडणवीसांनी काँग्रेसच्या 2 नेत्यांना खाणाखुणा करून सांगितलं। त्यानंतर पटोले, वडेट्टीवार लगेचच फडणवीसांच्या केबिनमध्ये गेले। आमदारांसाठी निधीची तरतूद करताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भेदभाव करू नका, सत्ताधाऱ्यांना झुकतं माप देऊ नका अशी विनंती काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे। आशा भोसले यांच्यावर 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचे प्रकाशन आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडले। यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलारही उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आशा भोसलेंच्या अनेक आठवणी जागवल्या। गायक सोनू निगमने पाद्यपूजन करत आशाताईंना अभिवादन देखील केले। यावेळी माझ्या आयुष्यात कधी असं पुस्तक प्रकाशित होईल असं मला कधी कल्पनाही नव्हती। माझं आता वय झालंय, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत राहा अशा शब्दात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सगळ्यांच्या काळजाला हात घातला। जानेवारी ते मे 2024 दरम्यान राज्यात जोरदार पाऊस झाला। याबाबतचा पंचनामा करण्याच्या सूचना राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या। नुकसान झालेल्या भागाचा पंचनामा करण्यात आला। त्यानुसार 2,91,433 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय।
5 फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदतीचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार 15 जुलैपर्यंत ही मदत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत दिली आहे। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले। शेतीच्या प्रश्नावर विरोधकांनी पहिल्या दिवसापासून आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येते। धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असलं तरी मागील अनेक दिवसांपासून हा लढा सुरूच आहे। याबाबत अनेक ठिकाणी उपोषणे केली जात आहेत। सरकारने या उपोषणाची दखल घेत गुरुवारी याबाबत बैठक आयोजित केली। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर, समितीचे अध्यक्ष सुधाकर शिंदे उपस्थित होते। या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून सुधाकर शिंदे यांची समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीने मध्य प्रदेश, तेलंगणा, बिहार येथील दौरा करून दौऱ्याचा अहवाल सादर केला। राज्यभरात सर्वसामान्य वीज ग्राहकांचे पारंपरिक वीज मीटर बदलून मोफत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याच्या योजनेबाबत महावितरणाने गुरुवारी एक पाऊल मागे घेतले आहे। सर्वसामान्य ग्राहकांना हे मीटर देण्याचा निर्णय तूर्त थांबवण्यात आला असून सध्या फक्त उपकेंद्रांमधील सर्व वाहिन्या, वितरण रोहित्रे आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये हे मीटर बसवण्यात येणार आहे। प्रीपेड स्मार्ट मीटरला वीज ग्राहकांच्या संघटनांकडून होत असलेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर महावितरणाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।